हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. त्यानंतर मी मस्तपैकी पूजा आटपून घेतली माझी आणि लगेच स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक पण झाला माझा आणि किचन वगैरे आवरून घेतलं, कारण मला माहीत होतं आता चॅम्प उठणार आहे. मग तो उठल्यानंतर त्याचंच असतं, त्याचं ब्रश करा वगैरे, त्याला नाश्ता वगैरे द्या. मी माझं सर्व किचन वगैरे आवरून घेतलं, टिफिन वगैरे भरून घेतला आणि लगेच उठला. मग चॅम्पला ब्रश वगैरे करून त्याला नाश्ता दिला. त्याला दिला आज अंडा बॉईल नाश्त्यामध्ये. मग त्याने त्याचा नाश्ता मस्तपैकी फिनिश केला. मग त्याची आंघोळ वगैरे केली आणि त्याला छान फ्रेश केला. मी ऑफिसला जात असताना त्याला बघा कळलेलं होतं की मी ऑफिसला जात आहे. मग असं मला लाडीगुडी लावत होतं त्याला घेऊन जायसाठी. मग मी त्याला घेतला आणि गेले खाली गेले आणि त्याला असं वाटत होतं मी त्याला ऑफिसलाच नेणार आहे का. तो खूप हॅप्पी होता. पण मी त्याला खाऊ घेऊन दिला आणि बाबासोबत त्याला घरी पाठवून दिलं आणि मी निघाले ऑफिसला निघाल्यानंतर बघा एवढं काही ट्रॅफिक नव्हतं आज, त्यामुळे मी लवकरच ऑफिसला पोहोचले. आणि आल्यानंतर बघा चॅम्प किती खुश होतं, त्याचे एक्सप्रेशन बघा किती छान होतं. असं वाटत होतं त्याला किती दिवसानंतर माझी मम्मा भेटली आहे. आणि आता खरंच माझा चॅम्प गुड बॉय झाला आहे. दिवसभर राहतो मला सोडून आणि जेवतो झोपतो. काल पहिल्या दिवशी काय तो जेवला नाही झोपला नाही, पण आता तो जेवतो झोपतो. आणि त्यानंतर बघा त्याच्या आजोबा त्याला ये म्हणत होते, पण तो काय जात नव्हतं. मला असं चिपकून बसला होता. घरी आल्यानंतर मग माझ्या घरात असं काहीसं राडा होतं. तो मी राडा आवरला पटकन आणि मस्तपैकी चहा ठेवला. मस्त चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर पटपट स्वयंपाक वगैरे आटपून जेवण वगैरे आटपून आम्ही झोपायला आलो. आता मी थोडं लवकरच झोपते, कारण मला सकाळी लवकर उठायचं असते. मग बघायचा हा खेळ चालू होता. टिकली त्याला गालावर लावायची होती. त्यानंतर मग त्याला असं बाऊ पकन करायचं होतं. मग मला तो असं मस्त पिकाबू करत होता. असं होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा.